जवळपास 5:30च्या दरम्यान झी 24 तासने ही बातमी दाखवलेली होती। रुपाली चाकणकर उद्या राजीनामा देऊ शकतात, ही सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली होती। आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः रुपाली चाकणकरांना राजीनामा द्यावा असे आदेश दिलेले आहेत। अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांना हे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतो। महिला आयोगाचं अध्यक्षपद सोडण्याचे आदेश त्यांना देण्यात आलेले आहेत। रुपाली चाकणकरांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। चाकणकरांना मुख्यमंत्री फडणवीसांनी हे आदेश दिलेले आहेत। गेल्या 2 दिवसांपासून यावेळी राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप केले जात होते आणि या दरम्यानच आता रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा हे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि त्याचबरोबर अशोक खरात प्रकरणी कारवाई करावी असे सुद्धा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। याच संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी गोविंद तुपे। गोविंद, नेमकं काय मुख्यमंत्र्यांनी रुपाली चाकणकरांना राजीनामा देण्याचे आदेश दिलेले आहेत, काय नेमकं? नक्कीच एकूणच अशोक खरात प्रकरणाच्या अनुषंगाने वेगवेगळे जे माहिती समोर येत होती, जे पुरावे समोर येत होते, काही व्हिडिओ येत होते, फोटो येत होते, त्यांनी त्याच पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी रुपाली चाकणकर आणि मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट झालेली आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी थेट या ठिकाणी रुपाली चाकणकरांना जे आहेत ते आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती जी आहे ते आता या ठिकाणी समोर येताना पाहायला मिळते आहे आणि त्यामुळं रुपाली चाकणकर जो आहे तो आपला राजीनामा कधी सुपूर्द करणार, उद्या करणार की सोमवारी करणार, याबाबतची आता उत्सुकता फक्त राहिलेली आहे। परंतु याच अनुषंगाने राज्याच्या ज्या उपमुख्यमंत्री आहेत आणि रुपाली चाकणकरांच्या पक्षाच्या ज्या नेत्या आहेत त्याही मुंबईला यायला निघालेल्या आहेत। सुनेत्रा पवार त्यांच्याशी कदाचित या संदर्भात चर्चा करतील आणि कदाचित त्यांचा राजीनामा सोपवतील। परंतु मुख्यमंत्र्यांनी थेट या ठिकाणी रुपाली चाकणकरांना जे आहेत ते आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती आता या ठिकाणी मिळते आहे। निश्चित गोविंद, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की सुनेत्रा पवार सुद्धा मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत, तर सुनेत्रा पवार आल्यानंतर रुपाली चाकणकर त्यांच्या हातात राजीनामा देतील का? एकतर हा महत्त्वाचा मुद्दा। 5 ते 6च्या दरम्यान झी 24 तासात ही बातमी आपण दाखवलेली होती की उद्या रुपाली चाकणकरांचा राजीनामा होऊ शकतो। या सगळ्या दरम्यान काय वाटतंय, आज राजीनामा होईल की उद्याच राजीनामा होणार आहे, काय नेमकं सुरू आहे? एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी रुपाली चाकणकरांना थेट निर्देश दिलेले आहेत की तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या। त्यामुळे आता याच्यामध्ये विलंबन होण्यासाठी किंवा चर्चा होण्यासाठी कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही आहे। फक्त आता औपचारिकता ज्या आहेत पक्षाच्या ज्या प्रमुख आहेत, पक्षाच्या ज्या मुख्य नेत्या ज्या आहेत, सुनेत्रा पवार यांच्याशी या सगळी जी बैठक झाली मुख्यमंत्र्यांसोबत त्याबाबतची ते चर्चा करतील आणि त्यानंतर ते आपला तातडीनं राजीनामा जे आहेत ते सुनेत्रा पवारांकडे सोपवतील। आणि आत्ताची जी माहिती मिळते आहे, आज सुनेत्रा पवार जे आहेत मुंबईकडे निघालेले आहेत, त्यांच्यासोबत पार्थ पवार ही असल्याची माहिती मिळते आहे। साधारणतः एक पुढच्या 2 ते 2.5 तासामध्ये सुनेत्रा पवार मुंबईतल्या देवगिरीवर पोहोचतील आणि त्यावेळेला कदाचित त्यांची जी भेट आहे ते या ठिकाणी रुपाली चाकणकर घेतील, या संपूर्ण बैठकीचा आढावा त्यांना देतील आणि कदाचित आज सुद्धा या ठिकाणी त्यांच्या पदाचा त्या राजीनामा देऊ शकतात। त्याचबरोबर उद्या ते पत्रकार परिषद घेऊन याबाबत काही खुलासे करणार आहेत असेच रुपाली चाकणकरांकडून सांगण्यात येत आहे। त्याबाबतचं ट्विटही ते करणार असल्याचं बोललं जात आहे। परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी थेट त्यांना निर्देश दिल्यामुळे आता कुठलाही पर्याय शिल्लक राहिला नसल्याची वस्तुस्थिती आहे आणि ती नाकारता येत नाही। त्यामुळं आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत रुपाली चाकणकरांना आपला राजीनामा द्यावा लागणार। बरं गोविंद, या सगळ्या दरम्यान जर आपण पाहिलं तर अनेक आरोप रुपाली चाकणकरांवर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून होत आहेत, राजकीय नेते आरोप करतायत। बरं, या प्रकरणात अशोक खरात प्रकरणात अनेक नेत्यांची नावं जोडली जात आहेत, काय आणखी अपडेट येत आहे? एकूण जर बघितलं तर या प्रकरणाच्या अनुषंगाने वेगवेगळे आरोप होताना दिसत आहेत। आजच संजय राऊतांनी ज्या वेळा बोलताना म्हणाले की 9 मंत्री जे आहेत ते या ठिकाणी खरातांचे भक्त आहेत। आता ते मंत्री कोण आहेत, हळूहळू ही सगळी जी नावं आहेत ती पुढे यायला लागलेली आहेत। या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकरांचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियातून ज्या पद्धतीने व्हायरल झाले, वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल झाले, त्यामुळं एकंदरीत हे जे घटनात्मक पद आहे, रुपाली चाकणकर ज्या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, हे घटनात्मक पद आहे आणि अशा घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीनं अशा पद्धतीच्या व्यक्तीला संरक्षण देणं, अशा पद्धतीच्या व्यक्तीची पाठराखण करणं, यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठल्याचे आपल्याला पाहायला मिळाले। मग ते सोशल मीडियामध्ये असेल, वेगवेगळ्या विरोधी पक्ष नेत्यांकडून असेल किंवा
सत्ताधारी पक्षातल्या काही नेत्यांकडून असेल. त्यामुळे रुपाली चाकणकरांना हा राजीनामा तर द्यावाच लागेल. परंतु त्या अनुषंगाने आणखी काही प्रश्न उपस्थित होत आहेत की रुपाली चाकणकर या ज्या त्यांच्या ज्या ट्रस्टवर सदस्य होत्या, तर मग त्यामुळे त्यांनी काही या ठिकाणी आणखी काही गोष्टी अनधिकृतपणे केलेल्या आहेत का, या सगळ्या गोष्टींची चौकशी होईल. आणि विशेष म्हणजे या अनुषंगाने जी SIT नेमलेली आहे तेजस्विनी सातपुतेंच्या अंडरमध्ये, तर त्या तेजस्विनी सातपुतेंच्या SIT रुपाली चाकणकरांची चौकशी करते का, हे सुद्धा यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ट्विस्ट असणार आहे. कारण का जर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या सर्व प्रकरणाची वेगवेगळ्या पातळीवर चौकशी करत असताना कदाचित रुपाली चाकणकरांना SIT चौकशीसाठी बोलवू शकते. कारण का त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्वमेंट असल्याचे पाहायला मिळते आहे. त्या सदस्य होत्या आणि वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये, आणि त्यांचा राबता जो होता किंवा त्यांचा जो संपर्क होता या बाबाशी खूप घनिष्ठ असल्याची चर्चा आणि आरोप जे आहेत ते बाकीचे सगळे नेते विरोधी पक्षाचे करत आहेत. आणि त्यामुळं कदाचित विरोधी पक्ष नेत्यांकडून आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून वेगवेगळी अशी मागणी होऊ शकते की रुपाली चाकणकरांची या अनुषंगाने चौकशी झाली पाहिजे. आणि कदाचित ह्या जो सगळा महत्त्वाचा जो प्रश्न आहे तोही रुपाली चाकणकरांना अडचणीत आणू शकतो. नुसतं महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटल्यानंतर त्यांच्या समोरच्या अडचणी संपतील अशी परिस्थिती नाही. रुपाली चाकणकरांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, आज संजय राऊतांनी ज्या 9 मंत्र्यांची जी नावं घेतली नसली तरी 9 मंत्री यांचे भक्त आहेत. त्यामुळं 9 मंत्र्यांच्या अवतीभवती ही संशयाचं धुकं जे आहे ते गडद होणार आहे. आणि कदाचित रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर विरोधक जे आहेत ते बाकीच्या सगळ्या मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी करू शकतात आणि त्या अनुषंगाने आक्रमक होऊ शकतात. परंतु आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची जी घडामोड आहे, राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांनी थेट रुपाली चाकणकरांना या राजीनामा देण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळं एक महत्त्वाचा जो हे आहे, या सगळ्या घटनेच्या अनुषंगानं एक टप्पा पूर्ण झाला असल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि तशा संदर्भातल्या कारवाईला जे आहेत ते वेग आल्याचं पाहायला मिळतंय. निश्चितच गोविंद, या सगळ्या दरम्यान जर आपण पाहिलं तर गेल्या 3 दिवसांपासून प्रत्येक तासाला या अशोक खरात प्रकरणात नवनवीन अपडेट येत आहेत. आणि या दरम्यानच अनेक नेत्यांची नावं सुद्धा समोर येत आहेत. मोठे आरोप या सगळ्या प्रकरणात केले जात आहेत. मात्र आता तात्काळ राजीनामा रुपाली चाकणकरांनी द्यावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. मात्र लगेचच ताबडतोब राजीनामा दिल्याबरोबर रुपाली चाकणकरांना चौकशीला सामोरं जावं लागणार आहे का? कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतः म्हटलेलं आहे की प्रत्येकावर जे कोणी याच्यामध्ये दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार. एकूण जर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा जर एक कार्यशैली बघितली किंवा त्यांचा एकंदरीत ह्या सगळ्याच्या बाबतीत जर भूमिका बघितली, तर जो दोषी असेल, जो गुन्हेगार असेल त्याच्यावर कारवाई होईल, त्याची चौकशी होईल, अशा पद्धतीचे स्पष्ट वक्तव्य यापूर्वीही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केल्याचे आपण बघितलेले आहेत. आणि त्यामुळं कदाचित आता रुपाली चाकणकरांनी याचा राजीनामा दिल्यानंतर त्या या अशोक खरातांच्या ट्रस्टवर सदस्य कशा झाल्या, कुणाच्या सहकार्यानं झाला, त्यांना सदस्य म्हणून का घेण्यात आलं, हे सगळे जे प्रश्न आहेत या निमित्तानं उपस्थित होतील. आणि त्याच अनुषंगानं काही संशयाची जर काही संशय जर SITला आला तर रुपाली चाकणकरांची ही चौकशी होऊ शकते. आणि विरोधक अशा पद्धतीच्या चौकशीची मागणी गोविंद अगदी काही सेकंदांसाठी तुम्हाला थांबवते.